आज आपण शिकूया चिकन बिर्याणी, ती पण अगदी सोप्या पद्धतीने आणि हॉटेलसारखी. चला तर बघूया कशी बनवायची चिकन बिर्याणी. याकरता मी 1 किलो बासमती तांदूळ अर्धा तास भिजवून ठेवले आहे. त्याचबरोबर चिकनचा मसालासुद्धा भिजवून ठेवला होता. आता हे 1 किलो तांदळाकरता आपल्याला थोडे तेल पातेल्यामध्ये टाकून त्यात काही खडे मसाले, गरम मसाले टाकून घ्यायचे आहे. त्या गरम मसाल्यामध्ये 2-3 मोठ्या विलायच्या, 2-3 लहान विलायच्या, कलमी, तेजपान, काळे मिरे याचा तडका मी तेलामध्ये लावला आहे. आता 1 किलोकरता मी 7 ग्लास पाणी टाकून उकळायला ठेवले आहे व चवीनुसार मीठ त्यात टाकले आहे. आपले पाणी उकळले की त्यामध्ये आपल्याला जे तांदूळ आपण भिजू घातले होते ते धुवून त्यामध्ये टाकून शिजू द्यायचे आहे. हे बघा, अशा प्रकारे पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला हे तांदूळ त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. बिर्याणी मसाला तयार करण्याकरता आपल्याला 5-6 कांदे, 4-5 मोठ्या विलायच्या, अर्धा चम्मच काळे मिरे, दालचिनी, 5-6 लहान विलायच्या, हे संपूर्ण साहित्य आपल्याला गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तळून घ्यायचे आहे. त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करायचे आहे. मी 1 किलो बिर्याणीकरता अर्धा किलो चिकन घेतले. हे संपूर्ण साहित्य आपल्याला त्यामध्ये टाकून अर्धा तास ठेवायचे आहे. तसेच त्याबरोबर आपल्याला 2 मोठे चम्मच तिखट, 1 चम्मच हळद त्यासोबत टाकायचे आहे. तसेच अद्रक लसूणचा पेस्ट हे अर्धा तास आपल्याला ठेवायचे आहे. त्यानंतर आपल्याला ते फोडणी घालायचे आहे. तसेच चिकनमध्ये आपल्याला थोडे दही, अर्धे लिंबू पिळून टाकायचे आहे. त्यासोबत थोडे पुदिन्याची पानं, हिरवे मिरची थोडेफार आपल्याला त्यामध्ये टाकायचे, अर्धा तास ठेवायचे आहे. अर्ध्या तासानंतर आपल्याला याला फोडणी घालायची आहे. चिकन भिजवताना आपण संपूर्ण साहित्य आधीच टाकले होते, त्यामुळे आता काही टाकायची गरज नाही, फक्त मीठ टाकायचे आहे. त्यामध्ये थोडे हिरवे मिरची पण आपण चिरून टाकू शकतो, थोडा स्पायसीनेस वाढतो. आपले मसाले चिकनमध्ये टाकून आता अर्धा तास झालेला आहे. व्यवस्थित याचा सुगंध पण लागलेला आहे. तुम्ही बघू शकता आपले चिकन आता व्यवस्थित हे झालेले आहे. आता याला आपल्याला फोडणी घालायची आहे. फोडणी घालण्याकरता आपल्याला एका गंजामध्ये आता तेल टाकून घ्यायचे. बिर्याणी मसाला फ्राय करण्यासाठी आपल्याला 2 मोठे चम्मच तेल टाकायचे आहे. त्यामध्ये अद्रक लसूणचा पेस्ट टाकायचा आहे. अद्रक लसूण थोडी जास्त टाकायची आहे. आता जे अर्धा तास आपण भिजवून ठेवले होते चिकन ते आपल्याला यामध्ये टाकायचे आहे व व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे. त्यामध्ये संपूर्ण मसाले टाकले असल्यामुळे आपल्याला वरून काही टाकायची गरज नाही. यात थोडासा बिर्याणी मसाला पण आपण टाकू शकतो. 10-15 मिनटामध्ये आपले चिकन व्यवस्थित शिजत असते. आता यानंतर आपल्याला राईस आणि चिकनची लेअरिंग लावून घ्यायची आहे. एकीकडे मी बिर्याणीचे चिकन फ्राय केले होते आणि दुसरीकडे राईस फ्राय केले होते. अशामुळे दोन्ही व्यवस्थित शिजले आहे. आता आपल्याला एक एक करून लेअर लावायची आहे. आता ज्या गंजामध्ये मी भात शिजवला होता त्याच गंजामध्ये तो गंज खाली करून त्यामध्ये आता एक एक करून लेअरिंग लावणार आहे. बघूया आपण कशी लावायची. आपला भात पण आता व्यवस्थित शिजलेला आहे. आता आपल्याला गंजामध्ये एक लेअर आपल्याला चिकन शिजलेले टाकायचे आहे. त्यानंतर आपल्याला वरून जो आपण भात शिजवून घेतला तो टाकायचा आहे. अशा प्रकारे मी एक लेअर चिकनची टाकली आहे व त्यानंतर एक लेअर मी जो भात शिजवून घेतला त्याची टाकली आहे. आता राईसची एक लेअर लावल्यानंतर मी त्यावर परत एक लेअर चिकनची लावणार आहे व त्यावर आता थोडा सांबार व पुदिनाचे फ्रेश पानं मी टाकून घेत आहे. त्यानंतर परत एक लेअर मी राईसची लावणार आहे. अशा प्रकारे मी एक लेअर राईसची व एक लेअर चिकनची लावणार आहे व त्यानंतरवर मी थोडा खायचा कलर वरून टाकणार आहे. अगदी थोडा, जास्त नाही. बघू शकता असा थोडासा मी खायचा कलर त्यामध्ये टाकला आहे. आता तळून घेतलेले कांदे मी यावर टाकून घेतले आहे. आता त्यानंतर गंजाच्या कॉर्नरला मी भिजवलेले पीठ लावून घेत आहे व त्यावर ताट झाकून त्यावर एक भारी वस्तू ठेवणार आहे. अशा प्रकारे स्लोवर मी बिर्याणी शिजवणार आहे. अशा प्रकारे आपली स्लोवर शिजून दम बिर्याणी तयार होणार आहे. बिर्याणी गरम करण्याकरता मी जो गंज ठेवला त्याच्या खाली तावा ठेवला आहे, त्यामुळे बिर्याणी मसाला आपला अजिबात जळणार नाही. 5 ते 10 मिनटं याला शिजवून घ्यायची आहे. वरपर्यंत वाफ आली पाहिजे. अशा प्रकारे आपली बिर्याणी तयार होत असते. तुम्ही नक्की करून बघा. ही बिर्याणी खायला अगदी हॉटेलसारखी वाटत असते, दिसायला पण अगदी सुंदर वाटते. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल. आणि अगदी कमी मसाल्यांमध्ये आपण ही बिर्याणी बनवलेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान वाटत आहे.
आमच्याकडे मुलांना बिर्याणी खूप आवडत असते. हॉटेलपेक्षा त्यांना घरची बनलेली बिर्याणी आवडत असते. त्यामुळे तुम्ही पण करून बघा, तुम्हाला पण आवडेल. मी अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट बनणारी तुम्हाला बिर्याणी सांगितली आहे. तुम्ही नक्की करून बघा.